सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि माजी समाज कल्याण सभापती अनिताताई वनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला। वाढदिवस साजरा करताना सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून समाजातील तळागाळातील सर्व घटकांना याचा लाभ मिळावा यासाठी भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर यांचा कायम पुढाकार असतो। त्यांच्या पत्नी अनिताताई वनखंडे यांचाही आज वाढदिवस असल्याने विविध सामाजिक उपक्रमांचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलं होतं। त्यामध्ये माऊली प्रतिष्ठान यांच्या मदतीने मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महिलांसाठी सुसज्ज हिरकणी कक्ष उभारण्यात आला। आज वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री मकरंदभाऊ देशपांडे यांच्या हस्ते या हिरकणी कक्षाचं लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मोहन वनखंडे सर, महादेवांना कुरणे, माजी नगरसेवक गणेश माळी, पांडुरंग कोरे, सागर वनखंडे, दिगंबर जाधव, डॉक्टर पंकज म्हेत्रे, गजेंद्रांना कल्लोळ यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आज हिरकणी कक्षाचं लोकार्पण करून अनिताताई वनखंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर संजय गांधी नगर या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर पार पडले। यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शिबिराला उपस्थित राहून लाभ घेतला। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख महेश चिनिंटी, जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव, सागर वनखंडे यांनी विलास शिंदे राहणार भोसे यांच्या मेंदू शस्त्रक्रियेला लागणाऱ्या निधीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा करून 90,000 रुपये मदत निधी उपलब्ध करून दिला। आज हा मदत निधी सदर रुग्णाकडे सुपूर्द करण्यात आला।